नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये। तर आज आपण अशी एक झटपट भाजी बनवू। अगदी घरगुती पद्धतीत आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे। तर तुम्ही नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा। तर आपण शेवग्याच्या शेंगा चांगल्या चिरून साची साल काढून 2 पाण्याने स्वच्छ धुवून आपण शिजवून घेतलेल्या आहेत। आणि शिजवून म्हणजे अर्ध्या कच्च्याच ठेवलेल्या आहेत, पण थोड्याशा शिजवून घेतल्यामुळे आपल्या या भाजीला एकदम भारी चव येणार आहे। आणि शिजवून ज्या पाण्यात घेतलेलं आहे ते पाणी आपल्याला त्याच भाजीत वापरायचं आहे। ते पाणी आपल्याला वेस्ट नाही घालवायचं। आणि त्यासाठी फक्त खोबरं, लसूण आणि आलं एवढेच पदार्थात आपण ही भाजी करणार आहोत। तर चला आपण भाजी चालू करूया। आपण तेल टाकून घेतलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे आपलं। त्यात मोहरी टाकून घेऊया। मोहरीच्या नंतर जिरा आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपल्याला खोबरं, लसूण आणि आलं असं वाटण करायचं आहे। आणि त्या वाटणातच आपल्याला ही भाजी बनवायची आहे। थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण घ्यायचं आहे आपल्या भाजीला घट्टपणा येण्यासाठी। पण शेंगदाण्याचं कूट सगळं झाल्यानंतर टाकायचं आहे। मंद आचेवर आता हे आपल्याला खोबऱ्याचं वाटण आपल्याला तेलात तळून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपलं वाटण टाकलेलं आहे आपण। तर बघू शकता आपलं खोबऱ्याचं वाटण चांगलं लाल झालेलं आहे। आता आपण यात मसाले टाकून घेऊया। मसाले पण थोडेसेच आपल्याला टाकायचे आहे। कांदा लसूण मसाला, थोडासा आपला घरचा तिखट मसाला, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ, 1 चमचा मीठ। आणि हे सगळं एकजीव करून घेऊया। हे भाजी आपण भाकरी बरं, भाता बरं, चपाती बरं पण खाऊ शकतो। आता बघा, आणि आता आपल्याला हे शेंगा उकडून घेतलेलं पाणी पण त्यात टाकून घ्यायचं आहे आणि शेंगा पण त्यात टाकून घ्यायचं आहे। हे बघू शकता आपण शेंगा पण यात टाकून आणि ज्या पाण्यात आपण शेंगा उकडून घेतलेला आहे ते पण पाणी त्यातच टाकलेलं आहे। दुसरं वेगळं पाणी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता। पण त्या म्हणजे शेंगा आपण त्यात उकडलेल्या आहेत, त्या पाणी टाकल्यामुळे आपल्या भाजीला एकदम चव टेस्ट भारी येणार आहे। त्यामुळे ते पण पाणी तुम्ही टाकू शकता। आपल्या भाजीला चांगली उकळी फुटलेली आहे। तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्याला आता त्यात शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे। तर आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया त्यात। शेंगदाण्याचं कूट का तर आपल्या भाजीला थोडासा घट्टपणा आला पाहिजे, म्हणून आपण शेंगदाण्याचं कूट टाकलं पाहिजे। तुम्ही शेंगदाणे भाजून टाका, अगर न भाजता शेंगदाण्याचं कूट करून टाका, काही फरक पडत नाही। आपल्या भाजीला चांगली टेस्ट येणार आहे। तर बघू शकता आपली भाजीला पण तरी पण आलेली आहे आणि सुगंध पण मस्त येत आहे। 10 ते 15 मिनिट आपल्याला भाजी मंद आचेवर अशी उकळून घ्यायची आहे। आपली भाजी एकदम मस्त लागणार। बघा किती छान भाजी तयार झालेली आहे। 10-15 मिनिटात शिजून पण निघालेली आहे, त्याला तरी पण आलेली आहे। खाऊन नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण, तुम्हाला पण आवडेल ही भाजी। तर माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि लाईक नक्की करा। धन्यवाद।